फडणवीस नड्डा अमित शहांच्या निवासस्थानी दाखल. मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता. अजित पवारही दिल्ली तर एकनाथ शिंदे मात्र मुंबईतच. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता. फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं. लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये. ईव्हीएमवरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं. परभणीत परिस्थिती नियंत्रणात. माते फिरवून संविधानाची विटंबना केल्यानंतर जाळपोळ. परभणीत इंटरनेट सेवा बंदसह जमावबंदीचे आदेश. आतापर्यंत 40 जण ताब्यात. प्रकाश आंबेडकरांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन तर संविधानाचा अपमान करण्यामागे कुणी सूत्रधार आहे का? रामदास आठवलेंचा सवाल. परभणीतील कृत्य माते फिरून केल्याची गिरीश महाजन यांची माहिती. माते फिरूला अटक केली असून सामाजिक सलोखा बिघडेल असं कृत्य न करण्याचं महाजनांचं आवाहन. मसाजोग हत्या आणि परळी व्यापारी अपहरणाचा तपास विशेष यंत्रणेमार्फत व्हावा. पंकजा मुंडेंची मागणी. दोन्ही घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. बीडमध्ये व्यापाऱ्यासह सामान्य लोकही दहशतीत. वाल्मिकी कराड नावाचा माणूस सर्व घडवून आणत असल्याचा दावा. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांचा आरोप. अपहरण आणि हत्या झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी. घटनेचा आडून कुणीही राजकारण साधू नये. मसाजोगमधील घटनेवरती धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट. निकाल लागून 20 दिवसांनंतरही महाराष्ट्राचा गृहमंत्री कोण हे ठरत नाही. गुन्हेगारीच्या घटनांवरून राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची संजय राऊतांची टीका. कुर्ल्यातील अपघातावेळचा बेस्ट बसमधील थरारक सीसीटीव्ही समोर. धावत्या बसमधून नागरिकांच्या उड्या. अंगावर काटा आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद. सिडकोच्या सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ. 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार. आतापर्यंत 1 लाख अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कपूर कुटुंबानं घेतली भेट. राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांना निमंत्रण. मोदींसोबत कपूर कुटुंबाच्या दिलखुलास गप्पा.